कुठलीही जास्तीची पूर्वतयारी न करता गव्हाचं पीठ वापरून अगदी 10 ते 15 मिनिटात मस्त असे खमंग कुरकुरीत जाळीदार इन्स्टंट डोसे आज मी बनवते। हे डोसे बनवण्यासाठी इथे आपण दही, इनो, सोडा यापैकी काहीही वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या डोस्यांना किती मस्त जाळी पडलेली आहेत आणि छान कुरकुरीत असे हे डोसे झालेले आहेत। गव्हाच्या पिठापासून जरी केलेले असले तरी हे डोसे सॉगी न होता किंवा मग नरम न पडता छान कुरकुरीत राहावे यासाठी काही विशेष टिप्स सुद्धा मी व्हिडिओत सांगितलेले आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा। तर हे गव्हाच्या पिठाचे इन्स्टंट डोसे बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। कुठल्याही एखाद्या वाटीचं, कपाचं किंवा भांड्याचं प्रमाण ठरवायचं आणि सगळं साहित्य त्याच भांड्याने घ्यायचंय। सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून तुम्ही इथे वापरू शकता। आता त्यानंतर इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। जेवढं आपण साहित्य घेतलेले आहे त्याच्या डबल आपल्याला इथे पाणी लागणार आहे, पण सगळं पाणी एकदाच न टाकता आपण बॅचेसमध्ये ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण छान गाठी विरहित तयार करून घेणार आहोत। तर हे बघा, सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं होतं। आता सारख्याच कपाने म्हणजे सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी आणखी घातलेलं आहे। तर पाणी आपल्याला बॅचेसमध्ये यासाठी ॲड करायचं आहे कारण प्रत्येक जे गव्हाचं पीठ असतं किंवा रवा असतो त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता थोडीफार कमी जास्त असते, त्यामुळे बॅचेसमध्ये ॲड करायचं आहे। तर हे बघा, आत्तापर्यंत इथे मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे बॅटर आहे। तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे बॅटर रेस्ट करून घेऊया। तर जवळपास इथे 20 मिनिट झालेले आहे। 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रव्याने बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे हे सुरुवातीपेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट दिसतंय। तर आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकूया। तर सुरुवातीला इथे मी टाकलेला आहे 1 छोटा चमचे कुटलेले जिरे, त्यानंतर इथे मी टाकते आहे 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स, पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त छान दिसावे म्हणून टाकते। त्यानंतर 1 मध्यम आकाराची बारीक चिरलेली मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ। या व्यतिरिक्त मी यात अगदी 2 चिमूट हिंग टाकला होता, पण ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली, तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा हिंग नक्की टाका। आता परत एकदा इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी सुद्धा आपण बॅचेसमध्ये ॲड करणार आहोत। थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे, जेणेकरून यात आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे गाठी सुद्धा होत नाही आणि पाण्याचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो। तर हे बघा, राहिलेलं पाणी सुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलंय। तर हे मिश्रण मला अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे इथे मी आणखी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत इथे मी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे, म्हणजे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जेवढं आपण गव्हाचं पीठ आणि रवा घेतला होता त्याच्या डबल इथे मला पाणी लागलेलं आहे। तुम्हाला थोडंफार कमी जास्त प्रमाणात हे पाणी लागू शकतं। तर हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला एकदम हे पोरिंग बॅटर हवं आहे, म्हणजे आपले जे डोसे आहेत ते छान कुरकुरीत होतात आणि त्याला मस्त जाळी पडते। तर आपलं हे बॅटर रेडी आहे। आता आपण याचे डोसे करायला घेऊया। तर डोसे करण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने धूर निघेपर्यंत आपल्याला तवा गरम करायचा आहे। तव्याला तेल लावायचं आहे, गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आपण हा डोसा बॅटर यावर पसरून घेणार आहोत। डोसा बॅटर पसरवताना बाजूच्या साईडने आतमध्ये पसरवत जायचं आहे, म्हणजे जनरली आपण जेव्हा डोसा बनवतो तेव्हा आतून बाहेरच्या साईडला पसरवतो, पण हा डोसा करताना बाहेरून आतमध्ये अशा पद्धतीने हे बॅटर पसरवायचं आहे। डोसा पसरवून घेतला की गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर जवळपास 3 ते 4 मिनिटांसाठी हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल आपला जो डोसा आहे तो छान क्रिस्पी झालेला आहे आणि मस्त याला जाळी पडलेली आहे। तर आता ह्या डोशाची मी साईड चेंज करून घेते आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेते। तर अशा पद्धतीने आपला मस्त खमंग कुरकुरीत असा हा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता ह्या डोस्याला किती छान जाळी पडलेली आहे। उरलेले जे डोसे आहेत ना ते सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। प्रत्येक वेळी डोसा करताना तवा आपल्याला टिश्यू पेपरने किंवा मग ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे, त्यावर छान तेल पसरवून घ्यायचं आहे। परत एकदा गॅसची फ्लेम हाय करायची आहे। हाय फ्लेमवर आपण हे डोसे पसरवणार आहोत आणि दरवेळी बॅटर तळापासून मिक्स करून घ्यायचे, कारण गव्हाचं पीठ जे असतं ते तळाशी जाऊन बसतं। दरवेळी बॅटर मिक्स करून अशा पद्धतीने बाहेरून आतमध्ये आपण हे बॅटर पसरवून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डोसे नरम न पडता छान कुरकुरीत व्हावे यासाठी भाजताना सुरुवातीचे 1 ते 2 मिनिट हाय फ्लेमवर भाजायचे आहे। नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे।
त्याची साईड चेंज करून परत एकदा हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने डोसे भाजले की ते छान कुरकुरीत होतात, मस्त त्याला जाळी पडते आणि शेवटपर्यंत कुरकुरीतच राहतात। तर राहिलेले डोसे सुद्धा मी अशाच पद्धतीने भाजून घेतलेले आहे। हे डोसे मी सर्व केलेले आहे नारळाच्या चटणीसोबत। तर तुम्ही सुद्धा हे इन्स्टंट बनणारे गव्हाच्या पिठाचे डोसे नक्की ट्राय करून बघा, कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।